अख्ख्या महाराष्ट्रातल्या गायी अशा दिसल्या पाहिजेत. का नाही दिसणार? तर चांगलं पशुखाद्य वापरा, नैसर्गिक पशुखाद्य वापरा. त्या पशुखाद्याचं वैशिष्ट्य असं आहे, 3 महिन्यात तुमच्या गायी अशा तयार दिसतील, गेंड्यासारख्या दिसतील, अशा हेल्दी दिसतील. त्याचा परिणाम असा होतो, त्या गायी 15-15 वेतं व्यवस्थित देतात. किती? 15 वेतं व्यवस्थित देतात. आणि 15 वेतं म्हणजे आपल्याला केमिकल असेल आहारामध्ये तर 7-8 वेतात गायी गुंडाळतात. गाईचं माझं राहण्याचं प्रमाण आणि लागू राहण्याचं प्रमाण माझ्या पशुखाद्यानं चांगलं आहे. मी पशुखाद्य ते शेतकऱ्यानं बनवलेलं पशुखाद्य आहे आणि कमी अल्प दरात आहे. भाव कमी, खर्च कमी, दूध चांगलं आहे, प्रकृती चांगली आहे, राहणार आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीत तुमच्या गाईचा आणि तुमचा व्यवसाय हा टिकून राहणार आहे. माझी धडपड आहे, गोवंश सुधारला पाहिजे, गोवंश चांगला राहायला पाहिजे. पण तो टिकवताना शेतकरी टिकला पाहिजे. शेतकरी नाही टिकला, सतत नुकसानच आहे. सगळेजण म्हणतात काय हो, काय बेजार झालं बाबा गोळी पेडणं. नका बेजार हो. माझ्याकडे पशुखाद्य न्या, जवळच्या लोकांनी न्या, लांबच्या लोकांनी ज्याचं परवडतं तसं न्या आणि ती वापरा, पडताळा, बघा आणि सांगा की बाबा हे काय आहे. काही नाही, नैसर्गिक आहार आहे, अनैसर्गिक काय नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. आपण जर नाईलाजानं कुठंतरी धाब्यावर जेवलो, दुसऱ्या दिवशी बघा पोटाची काय अवस्था होते. आपण आणि घरी जेवलो बघा पोटाची अवस्था काय असते ते. तोच प्रकार गायीमध्ये आहे. सततचं बाहेरचं अन्न, सततचं बाहेरचा आहार खाऊ घालून त्यांची प्रकृती खराब झालेली आहे. लिव्हर खराब झालेलं आहे, मग लिव्हर टॉनिक द्यायचं, पचनाला अमकं द्यायचं. अहो हा माझा आहार हा परिपूर्ण आहार आहे, पचनीय आहे. तुम्ही काय खाता याला काही किंमत नाही. काय पचतंय, जे पचतंय ते दुधाकडे जाते, जे पचत नाही ते शेणाकडे जातं. मग तुम्ही ते ठरवा काय घालायचं, ते पचनायचं घालायचं का शेणाचं घालायचं. जे पचतंय ते दुधाकडे जाते, कारण ते पचल्यानंतर त्याचं रस होतो, रसाचं रक्त होतं, रक्तापासून दूध होतं. आणि जे पचत नाही ते तसं न पचणारा पदार्थ तसाच आतड्यातून शेणावाटे बाहेर पडतो. साधं उदाहरण आहे, लक्ष द्या. आणि ह्या पद्धतीचं आहार तुम्ही वापरा. मी ते प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. माझ्या मुलाला मी मुद्दाम म्हणलं सुरू करा, आणि तसं सुरू झालेलं आहे. लोकांनी नेऊन त्याचा अनुभव घ्या. पहिल्यांदा मी घ्या म्हणणार नाही,